आज जो हा संदेश ऐकत आहेस भक्ता, तो केवळ शब्दांचा ओघ नाही, तर स्वामी समर्थांनी तुझ्यासाठी उघडलेलं हृदय आहे. कारण स्वामी म्हणतात, मी ज्याला आठवतो, ज्याचं मन वेदनेत आहे, ज्याचा विश्वास डळमळतो, त्यालाच माझे शब्द आधार देतात. तू आज इथे आहेस म्हणजे तुझं मन थकलं आहे. शरीर काम करून थकलं असेल, पण त्याहून जास्त तुझा आत्मा दमला आहे. लोकांसाठी सतत हसणारा तू आतून किती वेळा तुटलास हे कुणालाच कळलं नाही. अनेक वेळा तू देवाकडे पाहून विचारलंस की माझंच आयुष्य एवढं कठीण का? मी प्रामाणिक असूनही अडचणी का येतात? मी कुणाचं वाईट न करता देखील मला त्रासच का सहन करावा लागतो? पण स्वामी म्हणतात की अरे वेड्या भक्ता, मी तुला दुर्लक्ष करत नाही, उलट मी तुला घडवत आहे. कारण सामान्य माणसाला सामान्य आयुष्य मिळतं, पण ज्याच्यात काहीतरी मोठं घडवायचं असतं त्यालाच मोठ्या परीक्षेतून जावं लागतं. तू ज्या रात्री शांतपणे रडला आहेस, ज्या रात्री उशीत तोंड खुपसून कोणालाही न ऐकू जावं म्हणून अश्रू दाबून ठेवलेस, त्या प्रत्येक रात्री स्वामी तुझ्याजवळ बसले होते. तुझ्या डोक्यावरून हात फिरवत होते. पण त्यावेळी ते तुला जाणवलं नाही, कारण दुःखात असलेलं मन देवाच्या कुजबुजी ऐकू शकत नाही. तरीसुद्धा स्वामी म्हणतात की मी तुला सोडलं नाही आणि कधीच सोडणार नाही. आज तुझ्या आयुष्यात उत्तरं नाहीत, मार्ग स्पष्ट नाही, कोणावर विश्वास ठेवावा हे कळत नाही. जवळची माणसं दूर जात आहेत, अपेक्षा फसवत आहेत, नात्यामध्ये थंडपणा आला आहे आणि कधीकधी तुला असं वाटतं की माझं अस्तित्वच कोणासाठी महत्त्वाचं नाही. पण स्वामी सांगतात की तू जेव्हा स्वतःला नगण्य समजतोस ना, तेव्हाच मी माझ्या हृदयाशी घट्ट धरतो. कारण जो स्वतःला लहान समजतो तोच ईश्वराच्या जवळ असतो. आज तुला पैशाची चिंता आहे, उद्याची भीती आहे, घराची जबाबदारी आहे, कर्जाचा डोंगर आहे, आरोग्याची काळजी आहे, कुणाच्या आजारपणाने मन पोखरलं आहे, तर कुणाच्या विश्वासघाताने. आणि या सगळ्यातून तू स्वतःसाठी वेळ काढायचा विसरलास. पण स्वामी म्हणतात की भक्ता, मी तुला थांबायला सांगतो. थोडा श्वास घे, मन शांत कर. कारण जो स्वतःला विसरतो त्याला आयुष्य जखडून टाकतो. तू आयुष्यभर सगळ्यांसाठी जगलास, पण स्वतःसाठी कधी माझ्या चरणांशी शांत बसलास का? कधी नुसतं एवढं म्हणालास का की स्वामी, आता मला काही नको, फक्त तुमचं बोट धरायचं आहे? आणि लक्षात ठेव, ज्या दिवशी तू पूर्णपणे शरण गेलास, त्या दिवशी तुझ्या चिंता माझ्या झाल्या, तुझ्या अश्रूंची जबाबदारी माझी झाली, तुझ्या भविष्याची काळजी मी घेतली. पण तो विश्वास पूर्ण हवा, अर्धवट नाही. कारण अर्धवट श्रद्धा माणसाला अधिक त्रास देते. आज तुला वाटत असेल की माझ्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत, मी रोज नाम घेतो तरी बदल का होत नाही? पण स्वामी सांगतात की प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. फुलालाही उमलायला काळ लागतो आणि फळाला गोड व्हायला संयम लागतो. तू जे मागतोस ते तुझ्यासाठी योग्य असेल तर नक्की मिळेल, आणि जर उशीर होत असेल तर समज की त्यामागे काहीतरी मोठं कारण आहे. कारण स्वामी कधी देताना घाई करत नाहीत आणि कधी काढून घेताना क्रूर नसतात. आज तू एकटा वाटतोस, पण खरं सांगू, तू कधीच एकटा नव्हतास. कारण प्रत्येक पावलावर स्वामी तुझ्यासोबत चालत होते. फक्त तुझं लक्ष दुःखाकडे होतं, माझ्याकडे नव्हतं. तू लोकांच्या शब्दांना जास्त महत्त्व दिलंस, परिस्थितीला जास्त महत्त्व दिलंस, पण माझ्या सामर्थ्याला कमी लेखलंस. आणि तरीसुद्धा मी रागवलं नाही, कारण स्वामींचा स्वभाव प्रेमाचा आहे, शिक्षा करण्याचा नाही. आज मी तुला एकच गोष्ट सांगतो, जे गेलं ते सोड. जे हातात नाही त्यासाठी तडफडू नको. जे समोर आहे त्याला श्रद्धेने सामोरं जा. कारण जो वर्तमानात मला धरतो त्याचं भविष्य मी स्वतः उजळवतो. तुला वाटेल की मी तुझी परीक्षा घेतो, पण खरं सांगू का, मी तुला अपयशासाठी नाही तर साक्षीसाठी तयार करत असतो. उद्या जेव्हा तू इतरांना आधार देशील, तेव्हा तुझ्या आजच्या वेदना त्यांना आशा देतील.
आज तू खाली आहेस म्हणून उद्या वर जाण्याची किंमत तुला कळेल. आज तू रडलास म्हणून उद्या हसण्याची खरी मजा तुला समजेल. आणि लक्षात ठेव भक्ता, स्वामी कधीच मोठ्या आवाजात चमत्कार करत नाहीत. ते शांतपणे आयुष्य बदलतात. एखादा माणूस भेटतो, एखादी संधी मिळते, एखादा निर्णय वळण देतो आणि मग मागे वळून पाहिल्यावर कळतं की हे सगळं स्वामींचं काम होतं. म्हणून आजपासून एकच कर, तक्रार कमी कर, विश्वास वाढव. लोकांपेक्षा माझ्यावर जास्त भरोसा ठेव. मनात वाईट विचार आले तरी घाबरू नकोस. फक्त माझं नाव घे, कारण माझ्या नावात इतकी शक्ती आहे की अंधारातही वाट सापडते. तुला मोठं व्हायचं नाही, फक्त माझं व्हायचं आहे. कारण जो माझा होतो त्याला मी कधीच हरू देत नाही. आज तू पडशील कदाचित, पण मी तुला उठवेन. आज तू थकशील, पण मी तुला बळ देईन. आज तू गोंधळलेला असशील, पण मी तुला योग्य दिशा दाखवेन. फक्त एवढंच लक्षात ठेव की स्वामी समर्थ कधी उशिरा येतात, पण कधी चुकीच्या वेळी येत नाहीत. म्हणून शांत राहा, संयम ठेवा, श्रद्धा ठेवा आणि रोज मनापासून एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ. कारण जिथे हे नाव आहे तिथे भीती टिकत नाही, जिथे निराशा राहत नाही, तिथे अंधार पळून जातो. आणि बघता, शेवटी एवढंच सांगतो, तू माझ्यावर विश्वास ठेवलास म्हणून आज इथे आहे. आणि मी तुला वचन देतो की जो माझ्यावर शेवटपर्यंत विश्वास ठेवतो त्याचं आयुष्य मी कधीच रिकामं ठेवत नाही. कधी अनुभव देतो, कधी शिकवण देतो, कधी समाधान देतो, पण शेवटी देतोच. म्हणून डोळे मीट, मन शांत कर आणि हळूच म्हण, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.